वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। नमस्कार, वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत भूवैकुंठ पंढरपूर। आपण पाहू शकतो या ठिकाणी माता माऊल्या या ठिकाणी हरिपाठ अभंग गवळणी दगडाच्या टाळामधून गात आहेत। जसं तुकोबारायाने दगडाच्या टाळामधून अभंग गायले तसंच या ठिकाणी या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये माता माऊल्या अभंग गात आहेत। या नेमक्या कुठून आलात आणि काय वारीबद्दल काय सांगताल? माऊली, तुम्ही कुठून आलात? आम्ही सातारा जिल्हा गावातीत आहे। तुम्ही किती वर्षापासून वारी करताय? आम्ही आता झाली की 10-12 वर्ष झाली। किती नंबर दिंडी नंबर किती? दिंडी नंबर 3। कोणत्या सोहळ्यामध्ये चालतात? गोजेगावकर महाराजांची दिंडी क्रमांक 3। ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये चालतात, तुकाराम महाराजांच्या किंवा कोणाच्या? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये ही माता माऊली चालत आहेत आणि यांनी आता दगडाच्या टाळामध्ये सुंदर असे अभंग गायलेले आपण पाहू शकतो। एखादा अभंग माऊली दगडाच्या टाळामध्ये एक सुंदर असा अभंग होऊ द्या। हा, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकानी। तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकानी। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकानी। तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकानी। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। कबीराचे शेले विनता गोरोबाची माती तुळईला। कबीराचे शेले विनता गोरोबाची माती तुळईला। भक्त पुंडलिकासाठी वाई चंद्रभागा ऐका पांडुरंगा। भक्त पुंडलिकासाठी वाई चंद्रभागा ऐका पांडुरंगा। भक्त पुंडलिकासाठी वाई चंद्रभागा ऐका पांडुरंगा। तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकानी। तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकानी। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। द्रौपदीची लज्जा लिहिली लज्जासती सावरली। द्रौपदीची वस्त्र लिहिली लज्जासती सावरली। मुक्त केले देवकीला सोडोनी तुरुंग ऐका पांडुरंग। मुक्त केले देवकीला सोडोनी तुरुंग ऐका पांडुरंग। मुक्त केले देवकीला सोडोनी तुरुंग ऐका पांडुरंग। तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकानी। तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकानी। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग। दगडाच्या टाळामधून गायले अभंग ऐका पांडुरंग।
दगडाच्या टाळामधून गाईले अभंग ऐका पांडुरंग निळा म्हणे तो जग जेठी काय नको आमच्यासाठी निळा म्हणे तो जग जेठी काय नको आमच्यासाठी भगीरथासाठी आणली स्वर्गावरी गंगा ऐका पांडुरंगा भगीरथासाठी आणली स्वर्गावरी गंगा ऐका पांडुरंगा भगीरथासाठी आणली स्वर्गावरी गंगा ऐका पांडुरंगा तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडसाकानी तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडसाकानी दगडाच्या टाळामधून गाईले अभंग ऐका पांडुरंग दगडाच्या टाळामधून गाईले अभंग ऐका पांडुरंग दगडाच्या टाळामधून गाईले अभंग ऐका पांडुरंग आपण पाहिलं कान मंत्रमुग्ध झाले. दगडाच्या टाळामध्ये पहिल्यांदा तुम्ही अभंग ऐकला असेल. आतापर्यंत सर्वजण ऐकून होते दगडाच्या टाळामधून गाईले अभंग, फक्त अभंगच ऐकून होते. पण पूर्णपणे जसा दगडाच्या टाळातून अभंग गायलेला आहे तर तो ऐकायला आज आपल्याला या माता माऊलीच्या माध्यमातून मिळालेला आहे. मावशी मला सांगा तुमचं वय काय? माझं 64. माऊली तुमचं? 70. आपण पाहू शकतो या ठिकाणी वयोवृद्ध जसं तुकोबाराय म्हणतात या ठिकाणी वृद्ध होती तरनेरे अतिशय सुंदर असा अभंग या ठिकाणी माता माऊलीने गायलेला आहे. काय काय मागणार पांडुरंगाला तुम्ही? आमची वारी बाबा चुकून देऊ नकोस पांडुरंगापाशी आम्हाला सतत देवाचं नाव आमच्या सारखं मुखात असू दे. नक्कीच. कॅमेरामॅन विश्वंभर वाळकेसह कृष्णा आवटे, श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज, पंढरपूर.